दाग अच्छे म्हणण्यापेक्षा आता घाम अच्छा आहे असं म्हणावं असं वाटतंय. बाकी काय ग सखे, झाली का घरातली सगळी कामं आवरून? धुणं भांडी स्वयंपाक सगळं घर स्वच्छ ठेवून सगळ्यांचं हवं नको ते सगळं पाहायचं झालं असेल ना? ते झालं असेल तर स्वतःलाही फिट ठेवण्यासाठी लक्ष देतेस ना? नाही म्हटलं थोडासा एक रिमाइंडर द्यावा तुला. तिशीमध्ये पदार्पण करतोय आता आपण, बरोबर? काही जणींनी तिशी ओलांडली पण असेल. या सगळ्यांमध्ये बाकीच्यांकडे लक्ष करता करता स्वतःवरचे जर दुर्लक्ष करशील आणि नंतर जेव्हा हात पाय सगळ्या गोष्टी काम करायचं बंद करतील, हाडं पूर्ण ठिसूळ होऊन जातील आणि हे जे हाडोलारा असा होईल आणि हे असं चालायला लागेल, तेव्हा कोणी विचारणार पण नाही. आणि काम करणं तर भाग आहे ना आपल्याला. त्याच्यामुळे थोडासा वेळ स्वतःसाठी दे. काय फरक पडतो कधी कधी जर राहिलं मेसी सगळं तर? कारण सगळ्यात इम्पॉर्टंट पैसा, करिअर, बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा हेल्थ खूप महत्त्वाची आहे तुझी. आणि त्याच्यासाठी ॲटलिस्ट दिवसातला 1 तास अर्धा तास त्याला देणं तुला गरजेचं आहे. सो उठ, कामं उशिरा होऊ दे. काही आपण काही असं घड्याळी चालणारी लोक असतात बरेचसे की 10 वाजेपर्यंत सगळी कामं झालीच पाहिजेत, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण स्वतःकडे लक्ष देणं पण तेवढं जास्त महत्त्वाचं आहे. आता तू म्हणशील की एवढं छान सगळ्या गोष्टी स्वतःकडे लक्ष देता देता मागच्या 2-3 दिवसांपासून बऱ्यापैकी ठीक आहे, पसारा आहे पसारा, हो. आणि तो आवरला जाईल. दिवसात 24 तास असतात आणि या 24 तासांमध्ये अर्धा तास जर तू स्वतःसाठी देऊ शकत नसशील, फक्त यासाठी की याला टिफिन करून द्यायचा, ह्यांचं सगळं स्कूलचं बघायचं आहे, त्यानंतर बाकी सगळ्यांची सेवा करायची आहे, घर आवडायचं आहे, लोक आले घरामध्ये, पाहुणे रावळे कोणी आले तर काय नावं ठेवतील की घरातली बाई काय करते. बट या सगळ्यांमध्ये प्रायोरिटी बेसिसवरती तुला तुझ्याकडे लक्ष देणं खूप 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 जास्त गरजेचं आहे. कारण हळूहळू काय होतं की बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स चालू झाले की ते चेहऱ्यावरती दिसायला लागतात. डार्क सर्कल्स, बाकी सगळ्या गोष्टी, हेअरफॉल, त्यातून डिप्रेशन लेवल वाढणं की अरे मला असं का झालंय, मी असं कसं काय वयापेक्षा जास्त मोठे कसं काय दिसायला लागलोय. हे जर सगळं डिप्रेशन अँड ऑल सगळ्या गोष्टींमध्ये जायचं नसेल, डॉक्टरची भरती तुला करायची नसेल, पहिले होतं ना 1 ते 7 जणांनी वाटून खायला, आता एक्सरेवाले, इकडचे लॅबवाले, हे अशा गोष्टी चालत. त्यापेक्षा एक महत्त्वाचं की अर्धा तास स्वतःला वेळ दे. 1 तास सकाळी लवकर उठ, स्वतःचा व्यायाम कर, जमेल तसा कर, चालायला जा, पण कर. जर आपण एक चॅलेंज घेऊया, उद्यापासून तुम्हाला मेसेज करशील की आज मी वर्कआउट केला.